कुठल्याही प्रवासाला बाहेर जायचं म्हटलं तर आपल्या बायकांचा सर्वात मोठा प्रश्न की घरात कुठली वस्तू राहून तर गेली नसेल ना. घर बंद करताना मी सिलेंडरची बटन बंद केली की नाही, बाथरूममधला गिजर ऑन तर नसेल ना. बरेचदा ट्रेनमध्ये बसल्यानंतर आठवतं की मी तर आधार कार्ड घेतलाच नाही. त्या व्यतिरिक्त कुठलाही प्रवास असो, छोटा असो की खूप दूरचा असो किंवा भरपूर दिवसाचा, आपल्याला कुठल्याही प्रवासासाठी काही वस्तू तर कॅरी कराव्याच लागतात. बरेचदा असं होतं की आपण प्रवासात भरपूरशा वस्तू न्यायच्या विसरून जातो. तर मैत्रिणींनो, तुम्ही देखील या समस्यांना फेस केला आहे का? प्रवासात गेल्यानंतर तुमच्या डोक्यातही असे विचित्र क्वेश्चन्स येतात का? तर मग हा व्हिडिओ नक्की बघा. तर नमस्कार मैत्रिणींनो, मी अंकिता आणि तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत प्रवासाला जाण्यापूर्वीची पूर्वतयारी शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून आपण प्रवासातल्या प्रत्येक वस्तू व्यवस्थित कॅरी करू शकतो आणि आपल्या डोक्यात असे विचित्र क्वेश्चन्स देखील येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमधून तुम्हाला काही ना काही शिकण्यासारखं नक्कीच मिळेल. चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. कुठल्याही प्रवासाला जाण्यापूर्वीचा पहिला नियम की प्रवासाची पहिले यादी तयार करून घ्यायची. याआधी देखील प्रवासाशी रिलेटेड मी एक मस्त तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. त्या व्हिडिओवर तुमचं भरभरून प्रेम मिळालं होतं. पण त्या व्हिडिओमध्ये मी फक्त तुमच्यासोबत प्रवासातली बॅग कशी पॅक करायची त्याबद्दल माहिती दिली होती. पण या व्हिडिओमध्ये पूर्ण पूर्वतयारी कशी करायची, अगदी घरापासून तर प्रवासाला जातपर्यंत अगदी उपयोगी टिप्स शेअर केलेल्या आहे. खरंच तुम्हाला उपयोगी पडेल हा व्हिडिओ. तर इथे मी काय केलं की पहिले लिस्ट तयार करून घेतली. तर ही लिस्ट मी कुठल्या प्रकारे तयार केलेली आहे हे तुम्हाला समोर दाखवतेच. कारण पूर्ण 20 दिवसासाठी आता घर बंद राहणार आहे. त्यामुळे घरातली कामे देखील संपवणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे ट्रॅव्हलिंग लिस्टमध्ये मी पहिले घरातली काम यांना प्राधान्य दिलेलं आहे. त्यामध्ये मी काही घरातली कामे देखील तुमच्यासोबत कुठली करायला पाहिजे जी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लास्ट मिनिटला आपल्याला काय काय चेक करायचं आहे जेणेकरून प्रवासात कुठल्याही वस्तू आपल्याला विसरल्या जाणार नाही. त्याचबरोबर आपल्या बॅगमध्ये व्यवस्थितरित्या आपण काय काय वस्तू पॅक करायला हव्या हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सहसा दूरच्या प्रवासाला जायचं म्हटलं तर मी अशा प्रकारेच एक यादी तयार करून घेत असते, जेणेकरून कुठलीही वस्तू विसरल्या जाणार नाही. जर तुम्हीही ही टिप वापरत नसाल तर नक्की वापरा. कुठलीच वस्तू विसरल्या जात नाही आणि प्रवास देखील खूप चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकता. तर यादीनुसार माझं घरातलं पहिलं काम होतं तूप बनवणे. पहिले तर मी तूप बनवायला घेतलं, कारण 20 दिवसासाठी आता फ्रीज मला रिकामं करून घ्यायचं होतं. तसं मी फ्रीज बंद करून जात नाही. समोरच्या शेजाऱ्यांना घराची चाबी दिलेली असते, त्यामुळे हे काम मात्र माझं सोपं पडतं. पण जेवढं जमेल तेवढं मी फ्रीज पूर्णपणे रिकामा करण्याचा प्रयत्न करते. तूप व्यवस्थित उकळतं आहे तोपर्यंत फ्रीजमध्ये जेवढे काही रिकामे डब्बे होते ते व्यवस्थित मी वॉश करून घेतले, जेणेकरून आल्यानंतर मला फ्रीज एकदम क्लीन मिळेल. नाहीतर मग आपल्याला आल्यानंतर देखील फ्रीज क्लीन करावा लागतो आणि 20 दिवसासाठी असाच फ्रीज जर सोडून गेला तर त्यामध्ये घाणेरडा स्मेल येतो. त्यामुळे तुम्ही देखील दूरच्या प्रवासासाठी जात असेल तर जेवढं जमेल तेवढं त्या हप्त्यामध्ये कमी भाज्या आणण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तो फ्रीज इझिली रिकामा होईल. तर या हप्त्यात खूप कमी भाज्या आम्ही आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार फ्रीज आता बघा बऱ्यापैकी रिकामा झालेला आहे. त्याचबरोबर जेवढे काही फ्रीजमधले कंटेनर रिकामे झाले होते ते मी व्यवस्थित वॉश करून सुकवून एका अलमारीमध्ये ठेवून देणार आहे. आल्यानंतर इझिली यूज करता येईल, नाहीतर मग आल्यानंतर ते देखील काम वाढतं. बघा आता इकडे बऱ्यापैकी माझा फ्रीजही क्लीन झालेला आहे. त्याचबरोबर तूप देखील हलकंसं थंड झालेलं होतं, त्यामुळे ते देखील कंटेनरमध्ये टाकून घेतलं आणि ते देखील आता जागच्या जागी ठेवून घेणार आहे. नाहीतर हे काम जर विसरल्या गेलं असतं तर मग साय येतपर्यंत खराब झालेली असती. त्यामुळेच यादी बनवून काम करणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्हाला घरातलं कुठलंही काम करायचं असेल, तुम्ही माझ्या जुन्या व्हिडिओत देखील बघितलं असेल, जसं मला पेंडिंग कामांचं नियोजन करायचं असेल किंवा कुठलंही जायचं असेल, कुठलंही काम करायचं असेल तर मला यादी बनवण्याची सवय आहे. त्याचबरोबर आलू कांद्याची रॅक देखील मी व्यवस्थित क्लीन करून घेतली. त्यानंतर जी काही कामे होती मी एका दिवशीच निपटवण्याचा प्रयत्न केला.
जे काही कंटेनर्स रिकामे झाले होते ते देखील वॉश करून घेतले. त्याचबरोबर कपडे म्हटलं तर सर्वात मोठं काम असतं. जेवढी काही लॉन्ड्री मला लावायची होती ती मी वॉशिंग मशीनला लावून घेतली, कारण आल्यानंतर देखील प्रवासातून भरपूरसे कपडे वॉश करायचे असतात. तसंही येथपर्यंत पावसाळा सुरू होणार आहे आणि हा व्हिडिओ 20 दिवसापूर्वीचा आहे आणि आत्ता आल्यानंतर मी एडिट करते आहे. मला असं वाटलं की माहेरी गेल्यानंतर मी तुमच्यासोबत भरपूरसे व्हिडिओ शेअर करणार, पण तसं काहीच झालं नाही. आपल्या चॅनलवर गेल्या 20-22 दिवसापासून एकही व्हिडिओ आलेला नाही आणि आल्यानंतर माझी तब्येत खूप बिघडलेली. आज मात्र व्हिडिओ एडिट करायला वेळ मिळाला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अपलोड करते आहे. यानंतर कदाचित रेग्युलर व्हिडिओज येतील असा माझा प्रयत्न राहील. तर पूर्णपणे जेवढे काही कपडे होते, किचन टॉवेल्स होते, त्या व्यतिरिक्त रोजच्या वापरातले कपडे देखील होते. त्यापैकी सगळे कपडे मी व्यवस्थित वॉश करून फोल्ड करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून घर देखील व्यवस्थित रिकामं राहील आणि 20 दिवस घर बंद राहिल्यानंतर घरात कुठलाही घाणेरडा स्मेल देखील येणार नाही. त्या व्यतिरिक्तही प्रत्येक घरातली वेगवेगळी कामे असतात. मी माझ्या घरातल्या कामानुसार ही लिस्ट बनवलेली आहे. तुमची कामे जशी असतात त्यानुसार तुम्ही लिस्ट बनवा. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम होतं डस्टबिन रिकामं करणं. मेन जी डस्टबिन होती ती मी व्यवस्थित रिकामी करून घेतली आणि गावाला जाण्यापूर्वीच्या आदल्या दिवशीची एक मी प्लॅस्टिक बाहेरच ठेवलेली होती आणि त्यामध्येच मी पूर्णपणे कचरा जमा करण्याचं काम केलं, जेणेकरून गावाला जाता जाताच ते डस्टबिनमध्ये बाहेर फेकता येईल. तर इथे मी व्यवस्थित दोन्ही डस्टबिन रिकाम्या करून घेतल्या. त्याचबरोबर त्या व्यवस्थित वॉश करून उन्हात सुकायला देखील घातल्या, जेणेकरून त्यामध्ये देखील कुठला घाणेरडा वास राहणार नाही. हे खूप महत्त्वाचं काम आहे. बरेचदा आपण प्रवासाला जातो आणि डस्टबिन तशाच ठेवून जातो आणि आल्यानंतर घर पूर्ण आपलं बंद असतं आणि एवढा घाणेरडा वास आलेला असतो ना, जो आपल्याला सहनही होत नाही. त्यामुळे हे काम आधी करा. तर घरातल्या कामांमधील बऱ्यापैकी कामे आता मी संपवलेली होती. चला आता प्रवासाच्या पॅकिंगला सुरुवात करूया. तर पहिले मी त्यासाठी यादी तुमच्यासोबत शेअर करते. तर या यादीमध्ये पहिले मी कपड्यांना प्राधान्य दिलं आहे. कुठले कुठले कपडे न्यायचे असतात आपल्याला डेली वेअर, त्याचबरोबर काय नवीन कपडे आपण घालणार आहोत, रात्री कुठले कपडे घालणार आहोत, त्याचबरोबर टॉवेल्स, अंडरगार्मेंट्स, रुमाल, नॅपकिन्स आणि सॉक्स. त्यानंतर रोज वापरणारे आपण टूथब्रश, त्याचबरोबर टॉयलेटरीज, त्याच्यामध्ये विस्पर आहे, वाईप्स आहे, शॅम्पू आहे, नंतर मेकअपशी रिलेटेड सामान आहे. जर आता वटपौर्णिमा येणार आहे त्यामुळे मला काही ज्वेलरी देखील कॅरी करायची होती, साडी देखील न्यायची होती. त्याचबरोबर मोबाईल, चार्जर, लॅपटॉप, वॉटर बॉटल, मेडिसिन, स्नॅक्स, गिफ्ट्स, सॅनिटायझर, शूज, स्लीपर्स, आधार कार्ड. आता ट्रेनचा प्रवास होता त्यामुळे आधार कार्ड, इयरफोन आपण कॅरी करतो. मला सेल्फी स्टिक न्यायचं होतं, माईक न्यायचं होतं. त्या व्यतिरिक्त हा आमचा ट्रेनचा प्रवास असल्यामुळे मला भरपूरशा वस्तू कॅरी कराव्या लागल्या, कारण पूर्ण 1-1.5 दिवसाचा प्रवास होता. त्यामध्ये मी न्यूजपेपर देखील कॅरी केले, जेणेकरून प्रवास करताना जेवताना वगैरे सीट खराब होणार नाही. त्याचबरोबर ट्रेनची तिकीटची प्रिंट देखील काढून ठेवली, जेणेकरून कधी फोन डिस्चार्ज झाला प्रवासामध्ये तर तिकीटची आपल्याला पर्वा करायची गरज पडणार नाही. तर या लिस्टनुसार सर्व सामान मी 1 बाय 1 बेडवर काढून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मी बॅगमध्ये फिल करणार आहे, जेणेकरून कुठलंही सामान विसरल्या जाणार नाही. तर इथे मी नियाचे कपडे त्याचबरोबर माझे कपडे या बॅगमध्ये भरणार आहे. ते कपडे आपल्याला मिक्स होऊ द्यायचे नाही आहे. जसं लहान मुलांचे भरपूरसे छोटे छोटे कपडे असतात, ते जर आपल्या कपड्यात मिक्स झाले तर मग वेळेवर मिळत नाही. तर एका साईडचा कप्पा मी माझ्यासाठी वापरणार आहे आणि एका साईडचा कप्पा मी नियासाठी वापरणार आहे आणि नियाची पप्पाची बॅग ही वेगळी राहणार आहे. ते स्वतः पॅक करणार आहे, त्यामुळे मी यात दाखवलं नाही. यात 20 दिवसाचे कपडे आहेत, त्यामुळे यावेळेस मी हे कपडे 1 बाय 1 एकावर एकच ठेवलेले आहे. पण व्यवस्थित योग्य पद्धतीने ट्रॅव्हल बॅग कशी पॅक करायची यावर ऑलरेडी एक चांगला व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक वाटेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जमेल तर देईल, नाहीतर माझ्या चॅनलवर देखील अवेलेबल आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, खरंच उपयोगी पडेल. तर इथे मी फक्त तुमच्यासोबत सजेस्ट करेल की जे काही हँकीज असतात किंवा जे अंडरगार्मेंट्स असतात, सॉक्स असतात, असे कपडे या कपड्यांमध्ये ठेवू नका, कारण ते कपड्यांमध्ये मोठ्या कपड्यांमध्ये मिक्स होतात. अशा वेळेस ते काय करा की तुम्ही ट्रान्सपरंट बॅगमध्ये वेगवेगळे ठेवा. जसं याच कपड्यांमध्ये मी नियाचे अंडरगार्मेंट्स आणि हँकीज ठेवलेले आहे, पण ते वेगवेगळ्या ट्रान्सपरंट बॅगमध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून ते मोठ्या कपड्यांमध्ये मिक्स होणार नाही. या व्यतिरिक्त माझे अंडरगार्मेंट्स झाले, माझ्या हँकीज झाल्या, मी वेगळ्या कप्प्यामध्ये वेगळ्या प्लास्टिकमध्ये ठेवलेले आहे, जेणेकरून ते एकमेकात मिक्स होणार नाही. बरेचदा आपण कपडे वॉश करू शकत नाही, मग वॉश केलेले कपडे किंवा विदाऊट वॉश केलेले कपडे ते सगळे मिक्स होतात आणि वेळेवर काहीच कळत नाही. त्यासाठी योग्य पद्धतीने ट्रॅव्हल बॅग देखील पॅक करणे खूप गरजेचे आहे.
तर बघा, प्रवासाला जाण्याच्या 2 दिवसापूर्वीच माझ्या मेन बॅग पॅक झालेली आहे. नवरोबांनीही आपली बॅग पॅक केलेली आहे. त्यानंतर सर्वात मोठा प्रश्न येतो झाडांचा. पण यावेळेस आम्ही झाडांसाठी कुठलीही अरेंजमेंट केली नाही. घरातली जेवढी काही झाडे होती ती पूर्णपणे आता बाल्कनीमध्येच आणून ठेवलेली आहे आणि शेजाऱ्यांना चाबी दिलेली असल्यामुळे त्यांना झाडांना पाणी द्यायला सांगणार आहे आणि तोपर्यंत पाऊसही येईल. फक्त प्रवासाला जाण्यापूर्वी आम्ही 2 दिवस भरपूर पाणी झाडांना देऊन गेलेलो आहोत, जेणेकरून शेजाऱ्यांनी चुकीने 2 ते 3 दिवस जरी झाडांना पाणी जरी दिलं नाही तरी ती सुकणार नाही. आणि आल्यानंतर झाडे खूप मस्त होती आणि जेवढी काही पाण्यातली झाडे होती ती मी भरपूर असं पाणी घालून एका कोपऱ्यात किचनमध्येच ठेवून दिली, जेणेकरून ती देखील झाडी व्यवस्थित राहतील. आणि सगळी झाडे खरंच खूप मस्त होती. आणि त्यानंतर प्रवासाला जाण्याच्या एका दिवसाआधी मी अशा 2 बॅकपॅक रेडी केल्या. तर आता ट्रेनचा प्रवास असल्यामुळे नियाचा एक एक्स्ट्रा ड्रेस मी एक बॅकपॅकमध्ये ठेवलेला आहे, त्याचबरोबर स्कार्फ, कारण ट्रेनमध्ये AC असली की खूप जास्त थंड असतं. त्याचबरोबर नियाचा एक सिंगल जॅकेट देखील ठेवलेला आहे. बरेचदा काय होतं की आपण ट्रेनमध्ये आपल्या मोठमोठ्या सुटकेस ओपन करू शकत नाही. मग अशा वेळेस एक सिंगल ड्रेस त्याचबरोबर स्कार्फ देखील आपल्याला कॅरी करायला हवा, कारण रात्रीमध्ये खूप जास्त AC थंड झालेली असते. मग अशा वेळेस आपण ते ब्लँकेट्स वगैरे पांघरून बसू शकत नाही. सिंपल स्कार्फ ओढला किंवा लहान मुले असतील तर मग अशा वेळेस ते असं जॅकेट वगैरे वापरू शकतात. त्यामुळे असा सिंगल ड्रेस देखील कॅरी करा. अशा प्रकारे 2 बॅकपॅक आम्ही वेगवेगळ्या रेडी केलेल्या आहे. त्याचबरोबर काही स्नॅक्स देखील तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता. 2 एक्स्ट्रा हँकीज देखील वरच्या साईडला ठेवू शकता. त्याचबरोबर एक नॅपकिन देखील ठेवलेलं आहे, जेणेकरून ट्रेनमधलं नॅपकिन वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही. त्यानंतर प्रवासात नेणारी जी काही नाजूक ज्वेलरी होती ती मी अशा प्रकारे डब्यामध्ये व्यवस्थित दोन्ही साईडला कॉटन म्हणजे कापूस ठेवून पॅक केलेली आहे, जेणेकरून त्यातले स्टोन वगैरे पडणार नाही. त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारची एक मेकअप बॅग आहे. नवरोबांची मेकअप बॅग वेगळी ठेवलेली आहे. यामध्ये माझ्याकडे 3 कप्पे दिलेले आहे. एका कप्प्यामध्ये मी टॉयलेटरीज ठेवलेली आहे, ज्यामध्ये वाईप्स वगैरे आपण ठेवू शकतो. त्यानंतर दुसऱ्या कप्प्यामध्ये मी मेकअपशी रिलेटेड सामान ठेवलेलं आहे आणि तिसऱ्या कप्प्यामध्ये प्रवासात उपयोगी पडणाऱ्या काही मेडिसिन्स ठेवलेले आहे. अशा प्रकारे काही कप्पे असलेली बॅग आपण जर घेतली मेकअपच्या सामानासाठी, तर मेकअपचं सामान किंवा इतर सामान एकाच बॅगमध्येही ठेवलं जातं आणि ते एकमेकात मिक्सही होत नाही. तुम्ही देखील एखादी चांगली मेकअपची बॅग शोधत असाल तर त्यामध्ये जास्त कप्पे असेल असं बघा. त्यानंतर टूथब्रशसाठी देखील वेगळी बॅग ठेवलेली आहे. आणि शेवटी लास्ट मिनिट चेकलिस्ट, यामध्ये आपल्याला स्विचेस चेक करायचे आहे, त्याचबरोबर कुठले नळ, गीजर, गॅस, डस्टबिन, लॉन्ड्री, त्याचबरोबर शेवटी टूथब्रश आणि पेस्ट घेतलं की नाही हे चेक केलेलं आहे. आणि प्रवासाला जाताना सर्वात महत्त्वाची टीप, नवीन बेडशीटवर मी एक जुनी बेडशीट अशा प्रकारे स्प्रेड करून गेले, जेणेकरून प्रवासातून आल्यानंतर थकल्यासारखं होतं आणि लेटावंसं वाटतं. मग अशा वेळेस नवीन बेडशीट देखील स्प्रेड करायला वेळ मिळत नाही. आणि यावेळेस तर माझी तब्येत खूप खराब झालेली होती आणि ही टीप मला खरंच खूप उपयोगी पडली. आल्या मी फक्त बेडशीट साईडला केले आहे आणि लेटलेली आहे, एवढी तब्येत खराब झालेली होती. त्यामुळे नवीन बेडशीटवर आपल्या धूळ देखील बसत नाही आणि जेवढे काही पिलोज वगैरे होते सगळे मी अलमारीमध्ये ठेवून दिलेले होते. तर मैत्रिणींनो, कुठल्याही प्रवासाला जायचं असेल तर आपण अशा प्रकारे जर पूर्वतयारी केली तर आपला प्रवासात कुठलाही गोंधळ उडत नाही. प्रवास देखील आपण चांगल्या प्रकारे एन्जॉय करू शकतो आणि आल्यावर देखील आपल्याला थकल्यासारखं वाटत नाही. कुठलीही वस्तू विसरल्यासारखं देखील होत नाही. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मात्र कमेंट करून नक्की सांगा. बरेचदा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता, पण मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवते आणि उपयोगी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे व्हिडिओ जर युजफुल वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.